नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्तानं ज्या ज्या टप्प्यांचे उलगडे होत गेले त्यातला एक टप्पा हा सगळे सोयरे अध्यादेशाचा आहे. सगळे सोयरे याचा अर्थ सगळे आणि सोयरे. सगळे म्हणजे सख्खे, सोयरे म्हणजे सोयरिकीनं नात्यात आलेले. यांना सुद्धा मराठा आरक्षणाचा लाभ देता येईल याच्यासाठी मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणून समोर आलेल्या जरांगेंनी प्रयत्न केले. राज्य सरकारने त्यांच्या दबावात येऊन तशा प्रकारे अध्यादेशातले फेरबदल करवले आणि हा विषय पुढे नेला. तसं पाहायला गेलं तर सगळे सोयरे या शब्दासाठी काढलेला अध्यादेश वाटत असला तरीही ही भूमिका काही नवी नाही. ही भूमिका पूर्वीपासून महाराष्ट्रात चालत आलेली आहे. तशा स्वरूपाचे अध्यादेश कागदावर आहेत. आता मात्र वंचितनं या अध्यादेशाला विरोध दर्शवलेला आहे. काल परवापर्यंत बाळासाहेब आंबेडकर अर्थात प्रकाश आंबेडकर हे जरांगेंच्या सोबत दिसत होते, जरांगेंच्या भूमिकेच्या सोबतही दिसत होते. मग आता असं काय झालं की सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करावा ही भूमिका त्यांच्याकडून घेतली गेली. केवळ इतकाच हा विषय मर्यादित नाही आहे, तर या अध्यादेशाच्या विरोधामध्ये न्यायालयात याचिका आधीच प्रलंबित आहे. त्याच्यावरची सुनावणी टप्प्याटप्प्यानं पुढे सरकती आहे. असं असताना सगळे सोयरेचा अध्यादेश मागं घ्या ही बिगर मराठ्यांची मागणी राज्य सरकारवर दबाव निर्माण करत असताना त्यात वंचितची फोडणी महत्त्वाची आहे. हे सगळं काय घडतंय ते जाणून घेऊयात आजच्या लक्षवेधीमध्ये. या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयीन सुनावणीच्या नंतर ओबीसी नेता म्हणून परिचित असलेले प्रकाश शेंडगे काय म्हणाले ते एकदा नोंदवून घेऊ आणि चर्चेला आपल्या सोबतच्या इतर मान्यवरांपर्यंत पोहोचू. आज हायकोर्टमध्ये जो सगळे सोयरेचा जो काय जी.आर काढायचं जे सरकारचं जे चालू आहे प्रयत्न आणि जे त्यांनी जरांगेंना त्यांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही 13 जुलैपर्यंत आम्ही तुम्हाला तशा प्रकारचा जी.आर आम्ही हे करू, अशा प्रकारचं उपोषण त्यांचं जरांगेचं उपोषण सोडवताना शंभूराजे देसाई यांनी त्यांना शरबत पाजून ते उपोषण सोडून त्यांना आश्वासित केलेलं आहे. आज या ठिकाणी त्याच विषयावरती की हे जे सगळे सोयरा जी.आर जो आहे तो बेकायदेशीर आहे आणि अशा प्रकारचा सगळे सोयरा जी.आर काढता येणार नाही. जे कुणबी दाखले त्या ठिकाणी देण्यात सुरू आहे हे पण सगळं बेकायदेशीर आहे आणि ओबीसी आरक्षणावरती दिवसाढवळे हल्लाबोल आहे. आपण चर्चेसाठी आपल्या सोबतच्या मान्यवरांपर्यंत पोहोचतोय. आपल्यासोबत कायदा तज्ज्ञ या नात्यानं गुणरत्न सदावर्ते आहेत. आपल्यासोबत वंचितचे प्रवक्ता या नात्यानं सोमनाथ साळुंके आहेत. जरांगे समर्थक म्हणून आपल्यासोबत डॉक्टर सुदर्शन तारक आहेत. सोमनाथ साळुंकेंना एक माझी अत्यंत छोटीशी विनंती आहे. सोमनाथजी, आपल्या मागून प्रकाश येत असल्यानं चेहरा अजिबात दिसत नाही आहे. जर काही थोडी ॲडजस्टमेंट करता आली तर खूप बरं होईल. मला चर्चेत पहिल्यांदा पटकन डॉक्टर तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. डॉक्टर तारक, काल परवापर्यंत प्रकाश आंबेडकरांची भूमिका वेगळी होती आणि आता ती बदलली आहे असं तुम्हाला वाटतंय का? जय जिजाऊ प्रकाशजी. नमस्कार. जय जिजाऊ प्रसादजी. खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आम्हाला सुद्धा गोंधळात टाकणारा हा निर्णय असावा. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माननीय आंबेडकर साहेब, जो त्यांचा निर्णय आहे हा खरं तर गोंधळात टाकण्यासारखा आहे. कारण आजपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. आता आज पण त्यांच्या मनामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात पाठिंबाच असेल, परंतु आता एकंदरीत कालचं जर पाहिलं तर मला असं थोडंसं वाईट वाटतंय, दुःख पण वाटतंय की एक फार मोठ्या घराण्यामधील असणारे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी हा निर्णय का घेतला असावा, कशासाठी घेतला असावा, हा प्रश्नाचं उत्तर आता संशोधनार्थ आपल्याला शोधावं लागेल. कारण मराठा आरक्षणाचा जो काही आज आपण पाहतोय आंदोलनाच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया चालू आहे, आपण आपल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. प्रकाश शेंडगे यांनी कशासाठी करतायत हे शेंडगे साहेब 10 वर्षापासून सत्तेच्या बाहेर आहेत आणि यांना कुठेतरी विधान परिषद काहीतरी महामंडळ मिळावं यासाठी प्रयत्न चालू आहेत का, हा प्रश्न सुद्धा आम्हाला प्रश्न निर्माण करतोय.
बेकायदेशीर वगैरे काही थोडक्यात आपल्याला म्हणायचं असं आहे की या ज्या काही नव्या भूमिका तुमच्या समोर आल्या त्याने तुम्हाला प्रश्नांकित केलेलं आहे. आपल्यासोबत सोमनाथ साळुंखे आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचूच पटकन आधी एकदा मी गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करतो. सदावर्ते साहेब, हा सगळे सोयरेचा मुळातलाच कॉन्सेप्ट, ही मूळची संकल्पना आरक्षण वाटपासाठी वापरणं आणि तशी मागणी करणं, हे दोन्ही कायदेसम्मत आहे का? गुणरत्न सदावर्ते, आपण बोला, आपला कॅमेराही सुरू करा आणि माईकही सुरू करा. मला असं म्हणायचं आहे की दोन्ही कायदा संमत नाहीत. दुसरी गोष्ट, भारतीय संविधानामध्ये ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालय त्या आधारावर निकाल देत असते त्यावेळेस अफिनिटी टेस्ट ही माधुरी पाटील विरुद्ध कास स्क्रुटिनी कमिटी ठाणे ही जजमेंट 90च्या दशकामध्ये आली आणि त्यानंतर स्टॅट्युटरी इस्टोफिल अशा प्रकारे आपण रेडिक्युलसली ब्लाइंडली कोणत्याच प्रकारे सगळे सोयरे ह्या कन्सेप्टला जो कायदा आहे आरक्षण म्हणजे कास्ट स्क्रुटिनी आणि कास्ट सर्टिफिकेट संदर्भातला त्याचे रूल 2012ला फ्रेम झालेले आहेत. त्यानुसार कोणत्याच प्रकारे सगळे सोयरे कायदा अस्तित्वात आणता सगळे सोयरे ह्या नावाने सर्टिफिकेटचं वाटप शिरणीसारखं करता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मराठा भाऊ ज्या म्हणजे प्रकारे आंदोलन करून जे काही म्हणजे मोहरके जरंग्यासारखे जे आरक्षण मागू पाहत आहेत त्यांना मला सांगायचंय की मराठा भाऊ जे आहेत त्यांना चुकीच्या मार्गावर नेऊ नका. कारण मराठा भाऊ बेसिकली जे आहे हँडिकॅप जे लागत असते सोशल हँडिकॅप, त्या सोशल हँडिकॅप मध्ये बसत नाहीत आणि त्यामुळे दोन्ही अर्थानं म्हणजे 10% आरक्षण सुद्धा आणि सगळे सोयरे आरक्षण सुद्धा देता येत नाही, मिळू शकत नाही. हे मी डंके की चोट पे माझी म्हणजे आज जो तो रोहित पवार नावाचा जो पोरगा आहे त्या पोरांनी आज एक मोठं अशी वल्गना केली की केंद्र सरकारने केलं तर होतंय. मला आज आपल्या माध्यमातून सांगायचं आहे तसं करता येणार नाही. त्याचं कारण हे आहे की मिनर्वा मिलची जजमेंट इंदिराजींच्या हयातीमध्ये आली आणि त्या जजमेंटच्या नंतर शेड्यूल 9 मध्ये जरी टाकलं तरी सुद्धा जे आहे रिझर्वेशन आपल्याला मराठा भावांना 50%ची मर्यादा तोडून देता येणार नाही. हे दस्तूर कायदेशीर स्पष्ट आहे. त्यामुळं दोन्ही अर्थानं कुणी राजकारण करू नये. आणि आज जे काही राजकीय पक्ष म्हणजे मी पूर्वी घेतलेल्या भूमिकेसोबत येत आहेत, खरोखर आज उशिरा का होईना लोकांना समजलंय की आरक्षणाचं हे गलिच्छ राजकारण जरंगे आणि शरद पवार आणि उद्धवला हाताशी धरून चाललेलं होतं. ठीक आहे सदावर्तेजी, आपण कॅमेरास लवकरात लवकर सुरू करावा पटकन. आता आपल्याला प्रवक्ता वंचित या नात्यानं सोमनाथ साळुंखे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. सोमनाथजी नमस्कार आणि आपल्याला चर्चेमध्ये स्वागत करताना विचारतो, माझा आवाज येतो आहे आपल्याला? हो, नक्की येतोय. आता आपण कृपया खुलासा करा, जो डॉक्टर तारक यांना पडलेला प्रश्न आहे. काल तुम्ही वेगळं बोलत होतात, आज वेगळं का बोलता आहात? सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा ही भूमिका का घेतली गेली वंचित कडून? मुळामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आपली भूमिका या अगोदर स्पष्ट केलेली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची हीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजामध्ये गरीब मराठा आणि श्रीमंत मराठा ही व्याख्याच मुळात बाळासाहेबांनी आणली आणि गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आजही आहे. पण बाळासाहेबांनी हे देखील सांगितलं होतं की गरीब मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये याची काळजी घेण्यात यावी. म्हणजे ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं राहील आणि मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहील ही भूमिका ठेवून मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही वंचितची भूमिका आहे. काल राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं 150व्या जयंतीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीने काही ठराव संमत केले. या ठरावामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरू आहे, आरक्षणावरून जो गोंधळ सुरू आहे, मुळामध्ये आरक्षणवादी भूमिका असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका राहिलेली आहे की सरकार कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी कोणतेही तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे. मला सोमनाथजी मी मध्ये हस्तक्षेप करतो आणि पटकन आपल्याला एक प्रश्न विचारतो, तो असा आहे की हे सगळं करत असताना आपण काल परवा काय बोललोय त्याचा विसर पडलाय का? नक्कीच नाही. आम्ही कधीच मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आमची भूमिका बदललेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचं ताट वेगळं असलं पाहिजे ही भूमिका आमची आहे. कालच्या ठरावामध्ये एक ठराव आम्ही असाही केला आहे की इंदिरा साहनी केसच्या पेक्षाही लार्जर बेंच घेऊन मोठ्या खंडपीठापुढे मोठ्या बेंच पुढे पुन्हा एकदा 50%चा कोटा जो आहे तो वाढवावा, मराठा समाजाला आरक्षण द्यावे हा ठराव सुद्धा आम्ही या ठिकाणी संमत केलेला आहे. सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये
जी सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये जे महाराष्ट्र शासन न्यायमूर्ती पुढे नेता येणार नाही म्हणून जयश्री पाटीलच्या निर्णयामध्ये सगळे सोयरेच्या मराठ्यांच्या बाबतीमध्ये केसमध्ये सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलंय, त्याच्यामुळे माझं होऊ दे. 50% वाढणार नाही. सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडीची ही भूमिका राहिलेली आहे. 50%ची मर्यादा वाढू शकतं ना. एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे. काय आहे, हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे ज्याला वंचितनं स्पर्श केला आहे, त्यावर आपण ऐकायला हवं. आणि माझी विनंती आहे सोमनाथ साळुंखे, आपण पटकन मुद्द्यावर या, मर्यादित वेळेमध्ये उत्तर द्या, म्हणजे इतर तुमच्याशी काही प्रतिवाद करायची इच्छा असेल तर ते करू शकतील. आता आपण बोला, आपल्यासाठी 1 मिनिट आहे. माझी इतरांना विनंती आहे, कृपया 1 मिनिट शांत राहा. बोला सोमनाथजी. सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये आपण आजपर्यंत बघितलं की एखाद्या ओबीसी व्यक्तीला किंवा कोणत्याही जातीच्या व्यक्तीला जातीचा दाखला काढायचा असेल तर कित्येक दिवसाचा अवधी आणि त्याला पुरावे जो आहे तो त्याच्या नात्यातला द्यावा लागत होता. परंतु तो नियम बदलून आपण सगळे सोयरीची व्याख्या बदलून ते देऊ नये अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. ह्याचं कारण असं की जो खऱ्या अर्थानं आरक्षणाचा भुकेला आहे, जो खऱ्या अर्थानं त्याचा हकदार आहे, त्याचं आरक्षण हे अबाधित राहिलं पाहिजे, ही भूमिका आहे. कुणबी सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये आम्ही एक ठराव संमत केला. तो ठराव अशा पद्धतीने होता की तडकाफडकी एका दिवसामध्ये हजारो सर्टिफिकेटचं वितरण करण्यात आलं. आमची भूमिका एकच आहे की त्याची पडताळणी व्यवस्थितपणे करून, कारण जर आपण सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर 3-3 आठवडे महिना लागतो. पण ते तडकाफडकी सरकारनं दबावाला बळी न पडता ते करू नये, म्हणजे कोणत्याही दबावाला, एखाद्या समाजाच्या दबावाला बळी न पडता तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत. अच्छा, लक्षात आलं. सरकारचा विषय नाही. जी सोमनाथ साळुंखे, आपण असं सांगू पाहत आहात की सगळे सोयरेंच्या आडून आरक्षणाच्या मूळ भूमिकेला कोणत्याही प्रकारे धक्का लागू नये, त्या निमित्तानं सध्याच्या काळात जे प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे तेही थांबायला हवं, आणि जो खरा वंचित घटक आहे त्याला त्याचा हक्क मिळायला हवा. या 3 प्रमुख मुद्द्यांना आपण मांडलं चर्चेत. आता मला पटकन सुदर्शन तारक यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. टप्प्याटप्प्याने पुढचा मुद्दा घेऊन मी सदावर्ते यांच्यापर्यंत सुद्धा येतो. मला आधी सुदर्शन तारक या गोष्टीचा खुलासा करा की प्रमाणपत्रांचं जे बोगस वाटप सुरू आहे त्याच्याकडे अंगुली निर्देश या निमित्तानं वंचितनं केलाय. सगळे सोयरेच्या आडून जे काही वाटप कुणबी प्रमाणपत्र म्हणून दिली जात आहेत जातीची, ती बोगस आहेत का? 1, 2, ती वाटावी म्हणून प्रशासनावर दबाव कुणाचा आहे, आणि या सगळ्याला तुमचा नेता समर्थन करतो का? प्रसादजी, एक लक्षात घ्या, आतापर्यंतच्या सर्व चर्चेमध्ये मी नेहमी सांगत आलेलो आहे, ज्या वेळेस या ठिकाणी बेकायदेशीर हा वाटप होतोय अशा प्रकारचे येते, सरकारी यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा सगळं तपासूनच त्या ठिकाणी आपले सर्टिफिकेट वाटप करत असतं, आणि त्याला पुरावे असल्याशिवाय कोणताही अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करू शकत नाही. आणि मुळात जर काही बोगस किंवा बेकायदेशीर असतील सर्टिफिकेट किंवा नोंदी जर त्यांना आढळत असेल आणि त्या चुकीच्या असतील तर 100% आमचा नेता सुद्धा म्हटलेला आहे की चुकीचा असेल तर त्याला आम्ही ऍक्सेप्ट करणारच नाही. चुकीचा असेल, बोगस असेल तर कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर काय करायचं तुम्ही करू शकता, शासन निर्णय घेईल त्याच्यामध्ये. परंतु कुठे बेकायदेशीर होत नाही. आणि मला सोळंके साहेबांना सांगायचंय की एका दिवसामध्ये 1,000 कधीच निघाले नाही. मुळात जे निघाले त्याला खूप उशीर लागतोय, ते डोनरवर यायला उशीर लागतोय, जिल्हाधिकारी किंवा जिल्ह्याच्या वेबसाईटवर यायला उशीर लागतोय. ते लवकरात लवकर इश्यू करावे, आणि ज्या ठिकाणी पुरावे आहेत त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट इश्यू होत आहेत, हे सुद्धा बारकाईने आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा तारक, एका गोष्टीचा खुलासा पटकन करा. चर्चेला अजून पुढे नेताना मला सदावर्तेंना बोलतं करायचंय. सदावर्तेजी, आपण कॅमेरा सुरू करलात तर खूप बरं होईल. डॉक्टर तारक, मला या गोष्टीचा खुलासा तुमच्याकडून लागेल की मग प्रमाणपत्रांच्या संदर्भातली जी भीती साळुंखेंनी व्यक्त केली ती निराधार कशी? त्यांना माहिती कुठून तरी आली असणार माहिती, याचा अर्थ त्यांची पण राज्यभर संघटना पसरलेली आहे, त्यांच्याकडे या प्रमाणपत्र वाटपाच्या मुळे कुठं ना कुठेतरी चिंता व्यक्त झाली असणार. साळुंखे पूर्णच खोटं बोलतायत असा दावा कसा असू शकतो? नाही, मी असं कधीच म्हटलं नाही की साळुंखे साहेब खोटं बोलतील किंवा अन्य कोणी खोटं बोलेल. ज्या ठिकाणी असं काही आढळलं असेल तर त्यांनी ते सगळा एव्हिडन्स संबंधित त्या विभागामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधील तहसीलदार असतील किंवा जिथे ज्या तालुक्यात जिल्ह्यात आढळते तिथे जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांच्या निर्देशास आणून द्यावं आणि त्या ठिकाणी ती कारवाई करावी. आमचा कोणताही आक्षेप त्याच्यावरती नाही. मुळात कोणत्याही प्रकारचा दबाव सरकारवर नाहीये. सरकार हे मायबाप असतं, सरकार हे सगळ्या समाजाला न्याय देण्यासाठी असतं. ज्या ठिकाणी आंदोलन सुरू झालंय मराठा समाज, आम्ही नेहमी सांगत आलोय की हे सगळं उपेक्षित ज्या ठिकाणी मराठा समाज आहेत त्यांच्यासाठीचा असणारा हा लढा आहे, गरजवंताचा लढा.
त्या ठिकाणी गरजवंतामध्ये ज्यावेळेस कुणबी नोंदी सापडल्या, त्यामध्ये ब्राह्मण पण आहेत, त्यामध्ये जैन पण आहेत, त्यामध्ये मारवाडी पण आहेत, त्यामध्ये मराठा पण आहेत. आमचं असं म्हणणं नाही ना की नुसतं मराठ्याला द्यावं. ज्या नोंदी सापडल्या, ज्या ज्या समाज, ज्या जाती याच्यामध्ये नोंदी कुणबी नोंदीमध्ये सापडल्या, त्यांना सगळ्याला द्यावा, आमचं म्हणणं नाही. पण बहुसंख्येने मराठा समाज असल्या कारणाने ही मागणी सातत्याने आम्ही करतोय की मराठा समाजांना जर नोंदी सापडल्या तर त्याचे सर्टिफिकेट लवकर इश्यू करावे. आणि ज्या ठिकाणी कोणताही सरकारचा दबाव नाहीये, हे महत्वाचा मुद्दा मी सांगू शकतो. मला प्रश्न पडलाय, काल 26 जून होता आणि शाहू महाराजांची 1 मिनिट सर जयंती होती आणि जेव्हा सामाजिक लोक राज्य दिन म्हणून साजरा केला जातो, त्याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी असा निर्णय घ्यावा आणि ते शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने ते पण मराठ्यांच्या अपोज मध्ये, हा कुठेतरी मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. याचा येणारा काळच उत्तर देऊ शकतो असं मला वाटतं. डॉक्टर तारक एक मिनिट सुदर्शन तारक थोडं थांबा. आपल्यासोबत सोमनाथ साळुंखे आता जोडले गेलेत. सोमनाथजी, मला परत तपासावं लागेल कारण इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही आहात, आवाज येतोय आणि नीट ऐकायला येतंय सगळं. यस मला पटकन खुलासा लागेल या गोष्टीचा की आता तुम्ही जी भूमिका घेतली आहे त्याच्या आधारे पुढे काय करणार आहात. लोकसभेच्या पूर्वी तुम्ही जरांगेंच्या सोबत दिसत होतात, त्यांच्यासोबत बसत उठत होतात. आता जर त्यांनी म्हणजे मराठा आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या मराठवाड्यातल्या नेत्यांनी सगळे सोयरेचा आग्रह काही सोडायचा नाही ठरवलेला आहे, मग तुम्ही करणार काय आहात? निश्चितपणे आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आमची भूमिका बदललेली नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका कायम आहे. फक्त आम्ही जो ठराव केलेला आहे तो ठराव असा आहे की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये की जो रक्ताच्या नातेवाईकांचा दाखला देऊन आपण जे सर्टिफिकेट देतो त्याच्यामध्ये कोणताही बदल होऊ नये, ते सगळे सोयरेचा निकष बदलू नये ही वंचितची भूमिका राहिलेली आहे. आणि तडकाफडकी मी मगाशी उल्लेख केला की काही ठिकाणी आपण असं बघितलं की लाखो सर्टिफिकेट आतापर्यंत वितरित झालेले आहेत आणि कुठेतरी यंत्रणा दबावाखाली असल्यामुळे ही सर्टिफिकेट वितरित करत आहेत. असं न करता ते दबावाखाली. पण सोमनाथजी इथेच कळीचा मुद्दा पुन्हा येतो. तुम्ही वारंवार हा मुद्दा मांडू पाहत आहात की यंत्रणेवर दबाव आणून खोटी कुणबी प्रमाणपत्र घेतली जातात. आपल्यासोबत सुदर्शन तारक आहेत. सोमनाथजी, ते काही हे मानत नाहीत. सुदर्शनजींच्या माध्यमातून वेगळाच मुद्दा मांडला जातोय की त्यांना तर प्रमाणपत्र मिळतच नाहीयेत. खरं नक्की कोण बोलतंय हा वेगळा मुद्दा निघेल. मला एका गोष्टीचा खुलासा आपण करा, ही कुणबी प्रमाणपत्र बनावट पद्धतीनं घेऊन कुणाला काय हासिल करायचं आहे? सोमनाथजी, आपण आधी उत्तर द्या. एक आहे की महाराष्ट्रामध्ये सोमनाथ साळुंखेजी, आपला आवाज येत नाहीये. माझा प्रश्न पोहोचलाय आपल्यापर्यंत? कदाचित याचं उत्तर सोमनाथ साळुंखेंकडून यायला वेळ लागेल. तांत्रिकदृष्ट्या बऱ्याचदा चर्चेमध्ये अशा प्रकारच्या अडचणी येत असतात. आपण डॉक्टर तारक यांच्यापर्यंत पोहोचूया. डॉक्टर तारक, जो आक्षेप आत्ता सोमनाथ साळुंखेंनी घेतलाय तो खरं पाहायला गेलं तर काही नवा आक्षेप नाहीये. याच प्रकारचे आक्षेप आपल्यावर सातत्यानं घेतले जात आहेत. त्याची उत्तरं तुमच्याकडे तयार असायला हवीत. कदाचित असतील, आपल्याला संधी मिळते, बोला. प्रसादजी, एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगितलं, आता पण सांगितलंय, हा सगळा प्रश्नार्थक चिन्ह आहे. मुळात या सगळ्या गोष्टी गोंधळाच्या अवस्थेत आहे. कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची शासनाची यंत्रणा आणि एवढे मोठे आमचे गृहमंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील, अत्यंत हुशार आहेत, चाणक्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समित्या गठन होत आहेत. सरकारच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा चालते. त्यामुळे खोटं करण्याचं किंवा बेकायदेशीर करण्याचा कुठं प्रश्नच येत नाही. मुळात आम्ही परत जरांगे साहेबांनी सांगितलेले की डेफिनेशन जी आहे सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली किंवा व्याख्या जी आहे ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काय बदल आवश्यक आहे, तो बदल सुचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही असं जे काही सहजातीय शब्द वापरलेला आहे त्या सहजातीयमध्ये नेमकं आता जे काही बसले त्यांना माहिती आहे सहजातीय काय आहे. आणि चर्चेत मी थांबवतो केवळ एका कारणासाठी, कारण गुणरत्न सदावर्ते यांना चर्चेत बोलवून घेण्याच्यासाठी आपल्याला बराच प्रयत्न करावा लागलाय. तांत्रिकदृष्ट्या ते सातत्यानं दूर जात होते. आता आहेत आपल्यासोबत. या चर्चेत त्यांच्याकडून काही मतं जाणून घ्यायची आहेत, म्हणून मी आपल्याला तारकजी थांबवलं. पटकन सदावर्तेंपर्यंत पोहोचू. आवाज येतोय गुणरत्नजी? हा, येतोय, बोला ना. इथे मगापासून 2-3 प्रकारचे वेगवेगळे मुद्दे येतात. आधी तर तुमच्याकडून मला कायदेशीर खुलासा या गोष्टीचा लागेल की प्राप्त स्थितीमध्ये
सगळे सोयरेचा अध्यादेश न्यायालयाच्या कडून रद्दबातल होण्याच्यासाठी जो लढा चाललाय तो संथ गतीनं पुढे सरकतोय का? प्रसादजी, तुम्हाला सांगतो, हे रिझर्वेशन पॉलिसी हे धुऱ्याचं भांडण नसतंय, हे मानवी हक्काचं भांडण असते, लक्षात ठेवा. हे संविधानिक तत्वाचं भांडण असते. त्याच्यामुळे न्यायालय नेहमी अत्यंत कटाक्षपणे सगळ्या कायदेशीर बाबी तपासत असतात. एकदम छोट्या छोट्या ज्या पॉइंट्स असतात, मग ते आपल्या ऍक्टच्या संदर्भात असतील, महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, डिनोटिफाईड ट्राईब, नॉमिनेट ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास अँड स्पेशल बॅकवर्ड क्लास, जो कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट आहे तो ऍक्ट असेल किंवा त्याचा रूल असेल किंवा आर्टिकल जे संविधानिक बाबी आहेत, मर्यादा आहेत त्या असतील किंवा मागासलेपणाची बाब असेल, या सगळ्या गोष्टी अत्यंत कटाक्षपणे दोन्ही बाजूला संधी देऊन जे आहे निर्णयावर येत असतात. त्याच्यामुळे मला वाटतं की न्यायालयाकडे असं संत गती वगैरे वगैरे असं आपण न्यायालयावर, म्हणजे मी तरी बोलणार नाही, कारण न्यायालय न्यायालयाच्या पद्धतीने काम करत आहे. परंतु झालंय काय की आपण गडबडीने ज्या प्रकारे राज्य सरकारला किंवा जातीच्या नावाखाली व्यवस्थेला जातीच्या नावाखाली वेटीस धरण्याचा जो प्रकार सुरू झालेला आहे, हा अत्यंत म्हणजे निराशजनक, म्हणजे सामान्य हिंदू राष्ट्रातील माणसाला निराशजनक करणार आहे. परत संविधानिक म्हणजे संविधानिक भूमिका घेऊन जे माणसं जगतात त्यांना सुद्धा निराशजनक करणार आहे. बरं, मला पुढचा प्रश्न तुम्हालाच विचारायचा आहे. इथे सोमनाथ साळुंखेंच्या माध्यमातून पुढचा मुद्दा असा आला की बोगस प्रमाणपत्रांचं वाटप सुरू आहे, खोटी कुणबी प्रमाणपत्र घेतली जात आहेत. तुम्ही मला या गोष्टीचा खुलासा करा की अशी खोटी प्रमाणपत्र खरंच वाटली जात असतील तर कोणावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो, शिक्षा काय मिळेल, आणि तशा माध्यमातून नक्की हेतू रोजगार लाटण्याचा आहे का राजकीय दृष्ट्या पुनर्प्रतिष्ठापनेचा आहे? प्रसादजी, याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर म्हणजे राजकारण करण्याचा उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचा चेंडू जरंगे सारखी त्याची भूमिका असेल, इथे मुद्दा जो आहे की आम्हाला कोणत्या पक्षाशी जोडू नका, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. ऐकून तर घ्या, तुम्ही कोणत्या तरी पक्षाला मतदान केलं असेल, छातीवर हात ठेवून सांगा, छातीवर हात ठेवून सांगा राजकीय भूमिका नाही म्हणून. जरंग्याची भूमिका आहे की नाही? मुख्यमंत्री होतो म्हणलाय की नाही जरंग्या? मुख्यमंत्री होतो म्हणलाय की नाही? डिस्प्ले म्हटले नाही, कोणताही राजकारणात यायचं नाही, फक्त राजकारणामध्ये आमची विनंती आहे सगळ्या पक्षाला की त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा. अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे. कुठे आम्हाला राजकारणात यायचं असं म्हटलेलं नाही किंवा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हटलेलं नाही. तुम्ही चुकीचा संदेश देऊ नका. सदावर्ते साहेब सोडा, जातीवर आधारित ग्रामपंचायतीला येत नाही असे लटू शरद पवारला अनेकांना चालत असतात. ठीक आहे, मला आता प्रसाद विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ का? मी प्रसाद विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ का? तुम्हाला उत्तर देऊ दोन्हीतून एक. जरांगे पाटलांना कोणत्याही पक्षाच्या संदर्भात लावू नका कृपया, तुम्हाला विनंती आहे. जरंग्याची भूमिका ही स्पष्टपणे राजकीय आहे, जरंग्याची भूमिका अशोध आहे, जरंग्याची भूमिका असंविधानिक आहे, जरंग्याची भूमिका. एक मिनिट सदावर्तेजी, एक मिनिट. मला वाटतं आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात. सुदर्शन तारक, आपल्याला ज्या भूमिका मांडायच्या होत्या त्या पोहोचल्या. एकदा पटकन सदावर्तेंची भूमिका पूर्ण होऊ द्यात, त्यांचं वक्तव्य पूर्ण होऊ द्यात, म्हणजे मला पुढचे प्रश्न उपस्थित करता येतील. वेळेच्या मर्यादेचं भान आपल्याला ठेवायचंय. बोला सदावर्तेजी. मला शॉर्ट मध्ये परत प्रश्न विचारा. जी, मी आपल्याला असंच विचारलं, जो आक्षेप सोमनाथ साळुंखेंचा आहे तो मी तुमच्यापर्यंत आणला आणि मला त्याच्यावर एक कायदेशीर खुलासा तुमच्याकडून हवा होता की एक, बोगस प्रमाणपत्र देणाऱ्याला काय शिक्षा होते, दोन, बोगस प्रमाणपत्र घेणारा रोजगाराच्यासाठी घेतोय का राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेसाठी घेतोय? हा, तर प्रसादजी, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, ही जी भूमिका आहे राजकीय पुनर्प्रतिष्ठापनेसाठीची आहे. एक. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये अनेक प्रकारचे राजकीय हितसंबंध गुंतलेले आहेत. आणि दुसरं की बोगस प्रमाणपत्र म्हणजे नोंदी ज्या आहेत त्या बोगस आहेत, ह्या मी तुम्हाला अगदी डंके की चोट पे स्पष्टपणे जे न्यायालयात मांडणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. ऐकायचंय का नाही ऐकायचंय की त्या जरंगेसारखं इट्टी दांडू खेळत बसायचंय? ऐकायचं की नाही ऐकायचं? नाही तर त्याचा होद्यानंतर मी बोलतो. ऐकायचं ना. अरे तुम्ही जरंग्याच्या माणसाचा होद्यानंतर बोलतो.
त्याला सांगा मध्ये मध्ये बोलल्याच्या नंतर सदावर्त्यांची भूमिका बदलत नसते म्हणा. सदावर्ते काही झोळी घेऊन राजकीय असं सदावर्त्यांना सांगा, अरे तुरीची भाषा वापरू नका. हे तुला अरे तुझी चॅलेंज नंबर, तू कोण आहेस? तू काय बारिस्टर आहेस की काय? कोण आहेस रे तू? तुला अरे तुऱ्याची तुला तू कोण आहेस? तू कोण आहेस? हरकत आहे तुम्ही कोण आहेत? मग प्रसाद त्याला गप करा नाही तर उत्तर देता येणार नाही का? तुम्ही बॅरिस्टर आहे आणि बांधू शकत नाहीस. ते दुसरी काढ. ही गाव व्यवस्था आणि व्यवस्थेच्या चष्म्यातून बघून दादागिरी करायची नाही. तुमचा चष्मा चष्म्यातून बघून आणि व्यवस्थेच्या मला हस्तक्षेप करायला लागतोय. कारण आपण मर्यादा ओलांडतो आहोत. आपल्याला या चर्चेत या चॅनलवर ती परवानगी मिळणार नाही. सोमनाथ साळुंखे आपल्यापर्यंत येतो. मला विनंती आहे सदावर्तेंनाही आणि सुदर्शन तारक दोघांनाही शांतता पाळा. सोमनाथ साळुंखे, तुम्ही छेडलेल्या मुद्द्याचा परिपाक हा शब्दबाणांमध्ये झाला. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणं गरजेचं आहे. जी भीती ओबीसी समाज सातत्यानं बाळगतो आहे, व्यक्त करतो आहे की सगळे सोयरेच्या माध्यमातून कुणबींचं आरक्षण खाण्याचा प्रयत्न होतोय, हीच भीती तुम्हालाही, प्रकाश आंबेडकरांनाही, वंचितलाही वाटते का? मुळामध्ये बाळासाहेबांनी, वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका कायमच स्पष्ट केलेली आहे की ओबीसीचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे, तो कोटा वेगळा राहिला पाहिजे. कारण 52% ओबीसीला मुळामध्ये तो कोटा कमी आहे आणि तो कोटा वेगळा राहिला पाहिजे ही भूमिका आहे. नंबर 2, बाळासाहेबांनी जी भूमिका या ठिकाणी विषद केलेली आहे ती भूमिका हीच आहे की जो हकदार आहे त्याला मिळावं, जो इतर त्याच्यामध्ये शिरकाव करतो, मग जो बोगसपणे असेल तो शिरकाव करतोय. तर खऱ्या अर्थानं जे आरक्षणाचे जे नियमावली आहे की जसं आम्ही सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं की रक्ताच्या नात्याचाच विचार करून त्या सगळे सोयऱ्याचा कायदा जो पूर्वीचा आहे तो असावा, त्याच्यामध्ये बदल करता येऊ नये. ठीक आहे, तशा पद्धतीच्या सूचना देऊन त्या वर्गाचं आरक्षण अबाधित राहावं ही आमची अपेक्षा आहे. आणि आज आपण चर्चेला शेवटच्या टप्प्यात आपण आणत आहोत. सदावर्ते आणि तारक दोघांनाही विनंती, मी दोघांनाही बोलण्याची 1-1 मिनिटाची संधी देणार आहे. कृपया पटकन मिनिटभरामध्ये कुठल्याही वैयक्तिक टिप्पणीशिवाय व्यक्त व्हावं. सदावर्ते, आपल्याला विचारायचंय, सगळे सोयरेच्या अध्यादेशामुळे मूळ मराठा आरक्षणाच्या मागणीला सुद्धा अडचणी निर्माण झाल्या आहेत का? मुळामध्ये सगळे सोयरे नावाचा जो कन्सेप्ट आहे तो मागासलेपणासोबत येत असतो. प्रसाद, चर्चेला अत्यंत कायदेशीर ठेवा आणि धमक्यांना, दादागिरींना मी घाबरत नसतो आणि माध्यमांवर येऊन चर्चा करणं, माध्यमांचा TRP वाढते, माझा वाढत नसतंय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी स्पष्ट सांगत आहे की मागासलेपण मराठा भावांसोबत नाही. हे ते कुणबी नाही जे तिरुळे कुणबी, खेडुले कुणबी, हे बावगे कुणबी, हे ते कुणबी नाही आहेत. ही जबरदस्तीची रीक ओढली जाऊ शकत नाही. बाळासाहेब आंबेडकरांच्या सन्माननीय पार्टीला सुद्धा मला सांगायचं आहे की सगळे सोयरे किंवा रक्तसंबंध जरी जोडले गेले तरी जरंगेच्या म्हणण्याप्रमाणे, मागणीप्रमाणे एक प्रमाणपत्र सुद्धा देता येणार नाही. आणि ज्या नोंदी तुम्ही सांगत आहात त्या नोंदींच्या बाबतीमध्ये, त्या नोंदी मराठवाडा भूभागावरल्या, त्या मागास कुणबी भूभागावरल्या नाही आहेत. ते मागास कुणबी भूभाग बाळासाहेब आंबेडकरांचा अकोला असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, त्या भागात लागू पडतात. त्याच्यामुळे हे सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या अगोदर ज्युडिशियली स्क्रुटिनाइज करावं लागतात, त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली स्क्रुटिनाइज करावं लागतात. जायचं, पाटलाच्या पोरानं घ्यायचं हातामध्ये पेन, जबरदस्तीने त्याच्या खाली कुणबी लिहिलेला आहे आणि जबरदस्तीने त्याला स्कॅन करून द्या रे प्रमाणपत्र. शिरणी वाटल्यासारखं होणार नाही. कोणतीही कितीही मोठा माणूस असला तरी हे सगळे रद्द होणार. मी चॅलेंज देतो, हे सगळे रद्द होणार आहेत. हे न टिकणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, आता पटकन याचं उत्तर आपल्याला डॉक्टर तारक यांच्याकडून घ्यायचं आहे. सगळे सोयरेचा मुद्दा हा वादात काही आज सापडलेला नाही. वंचितनं भूमिकेच्या अनुषंगानं त्याचा उल्लेख केल्यानं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. पण आपल्याला हे वारंवार सांगितलं जात आहे की अशा प्रकारची जी मागणी तुमची आहे ती काही कायदेसंमत नाही, कायद्यात टिकणार नाही. तरीही तुम्ही ती मागणी सोडायला तयार नाही आहात. आक्षेप तुमच्यावर असा नोंदवला जातो की या निमित्तानं मराठींची दिशाभूल केली जाते. आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. मिनिटभराचा वेळ उरलाय. पटकन डॉक्टर तारक आपलं उत्तर सुरू करा. प्रसादजी, आणि त्यामुळे सदावर्ते साहेब तज्ञ आहेत, आमचं बी ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही आम्हाला मराठा बांधव म्हणताय तर आमचं बी ऐका. मुळात आम्ही म्हणतोय की जे काही गॅजेट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट आहे, 1884 असेल, 1901 असेल, 9 असेल, या सगळ्या गॅजेट प्रमाणे जो काही नागपूर करार झालेला आहे त्या कराराअंतर्गत मराठवाड्याचा आणि नागपूर कराराअंतर्गत
या दोघांचा तुम्ही समन्वय अभ्यास करा, स्क्रुटनी करा, अनेक स्क्रुटनीचे पॉइंट्स काढा आणि त्यानुसार मला बोलू द्या. शेवटचा कायदा रूल 2012 साहेब मला रूल बोलू द्या. 2012 आहे. त्याच्यामुळे जे साहेब सांगत आहेत ना ते बायफर्केशन ऑफ स्टेट आहे. बोलू द्या. आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश महाराष्ट्र असं बायफर्केशन ऑफ स्टेट मधलं आहे. त्याच्यामुळे जे हे सांगत आहे ते अत्यंत खोटी माहिती देत आहे. त्याच्यामुळे मला हस्तक्षेप करणं फार आवश्यक आहे. आणि या हस्तक्षेप ह्यासाठी की सामान्य मराठा भावाची आणखीन दिशाभूल होऊ नये आणि त्यांनी चुकीच्या मार्गाने विचारांनी जाऊ नये ह्याच्यासाठी मला हे सांगणं आवश्यक आहे. बोललात, मी तुम्हाला काही बोललो नाही. तुम्ही चुकीची माहिती मी देऊ देणार नाही महाराष्ट्राला. चुकीची माहिती बोलू देणार नाही. मी तुम्हाला मी काय शब्द करू देणार नाही. मी डंके की चोट पे सांगत आहे. तुम्ही खोटं बोलत आहात. तुम्ही चॅनलवर खोटं बोलत आहात. एक मिनिट माझा ऐका, मी काय बोलतोय पूर्ण मुद्दे. मी काय म्हटलं, स्क्रुटनी काढा, प्रशासकीय स्तरावरती याचा अभ्यास करा आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये कसा समावेश आहे नाही होतच नाही. ओबीसी मध्ये झालं तर शक्यता नाही. मराठा भाऊ सामाजिकरित्या सोशल हँडिकॅप नाही. त्याच्यामुळे हे जे काही तुम्ही सुरू केलेलं आहे, जे काम सुरू केलेलं आहे, हे काम चालणार नाही. आरक्षण हे राजकीय डाव असू शकत नाही. आरक्षण हे केवळ सैद्धांतिकदृष्ट्या चालू शकते. ज्याच्या नोंदी सापडल्या त्याला कुणबी ज्या नोंदी तुम्ही ज्या भूभागावरल्या नोंदी आहेत त्या भूभागावर मराठा भाऊ मागास नाहीत. ज्या भूभागावरल्या नोंदी तुम्ही ज्या निजामाच्या काळात निजामाच्या काळात ज्या सांगतात त्या नोंदी आरक्षण देण्यासाठी पात्र ठरत नाहीत. हे केवळ पंडित शिंदे समितीने केलेलं पंडित शिंदे समितीला तुम्ही न्यायालयात सोडलेलं नावाने न्यायालयात सोडलेलं. मी डंके की चोट पर सांगतो तुमच्या. डंके की चोट पे कॉपी करू शकता तुम्ही. कॉपी करू शकता. कॉपी दिशाभूल करतात आणि समाजामध्ये माझ्या मराठा भावांना तुम्ही अभ्यासापासून दूर करत आहात. माझ्या मराठा भावांची दिशाभूल करत आहात. माझ्या मराठा भावांच्या टाळूवर तुम्ही राजकारण करत आहात. अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद प्रकार जरंगेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही चालवलेला आहे. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्हाला 1% सुद्धा ओबीसी मध्ये तुम्हाला जाता येणार नाही आणि 10% आरक्षण सुद्धा तुम्हाला देता येणार नाही. काही चुकीचं सांगतायत तुम्ही. एकटेच नाही का तुम्ही खोटं बोलता. अरे राजकारण करा, आपली खेळगी भरा, परंतु माझ्या मराठा भावांना तुमची खेळगी भरण्यासाठी, तुमच्या टिप्पर चालण्यासाठी, तुमच्या हायवा चालण्यासाठी, तुमच्या रतियुक्तासाठी माझ्या मराठा भावांना तुम्ही भेटी करू शकत नाही. चोट पे मी तुम्हाला सुनावतो. चोट नाही, आमचा एक चोट पडला की दणके बाजूला होऊ शकत नाही. तुम्हाला सांगते गवताचे मारे बांधू शकत नाही तुम्ही. गवताचे माझ्या काय तुम्ही जीवावर येतं. मला काय धमकी देऊ शकता तुम्ही. आणि नोंदीच्या आधारावर मला धमकी द्यायला लय ताकद लागते. माझ्या संविधानाचं बळ आहे. संविधानाचं पुस्तक म्हणतात. संविधानाचं बळ आहे माझ्याकडे. तुमच्याकडे व्यवस्थेचा चष्मा आहे. तुमच्याकडे जातीय दादागिरी करण्याचा प्रकार आहे. माझ्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित आपलं मत संविधान तुमची दादागिरी चालू देत नाही. तुमची दादागिरी तुम्ही चालू द्या. आम्ही कोणत्या प्रकारची दादागिरी तुमच्या दादागिरीला एक मिनिट आता सदावर्ते आणि त्याचबरोबर तारक दोघांनी थोडा वेळ शांत बसा. आपल्या आपल्या शब्दबाणांना व्यक्त करण्याची संधी मिळाली. खरं तर आपण मर्यादा त्यानिमित्तानं वेळेची ओलांडलेली आहे हे इथे नमूद करतो. सोमनाथ साळुंकेंपर्यंत जातो कारण विषय गंभीर अधिक झालेला आहे. आता मला सोमनाथ साळुंके एका गोष्टीचा खुलासा करा. जी ज्या मुद्द्याच्या माध्यमातून वंचितने जी भूमिका मांडली तुम्ही काढी टाकली का दोघांमध्ये परत एकदा? बिलकुल काढी वगैरे टाकण्याचा काही संबंध नाही. आरक्षणवाद्यांची जी भूमिका असायला पाहिजे तीच भूमिका वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. संविधानानुसार ज्या वर्गाला आरक्षणाचा अधिकार आहे त्याच वर्गाचं आरक्षण अबाधित राहिलं पाहिजे ही वंचितची भूमिका आहे. म्हणून जे या गोंधळामध्ये सध्या जे अध्यादेशाच्या माध्यमातून किंवा अधिसूचनेच्या माध्यमातून किंवा कुणबी सर्टिफिकेटच्या माध्यमातून जो दबावाचं राजकारण ह्या महाराष्ट्रामध्ये घडतंय
तसं होऊ नये ही भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे. म्हणून ज्या वर्गाचं आरक्षण अबाधित ठेवायचं आहे ते अबाधित ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आग्रही आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला नाही, परंतु मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण हे वेगळं राहिलं पाहिजे, त्याचा कोटा वेगळा राहिला पाहिजे, ही भूमिका वंचितची कायमस्वरूपी आहे. मला पटकन तारक, या संपूर्ण चर्चेतला जो वंचितचा भाग होता तो लक्षात पुन्हा एकदा आपल्या आणून द्यायचा आहे आणि यामुळे येत्या दिवसांमध्ये निवडणुकीत काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं? कारण तुम्ही एका बाजूला राजकीय भूमिका घेताना कोणत्याही प्रकारे कसली हरकत बाळगत नाही आहात. थेट तुम्ही सांगता मी अमक्याला धडा शिकवेन, मी तमक्याला पाडून दाखवेन, हे असं करा नाहीतर असं होईल वगैरे वगैरे वगैरे. मग आता न्यायालयीन लढाईच्या माध्यमातून ज्या वेळेला सगळे सोयरेचा मुद्दा अडखळताना दिसतोय, तुमच्या लेखी तुमची पुढची लढाई कशी? प्रसादजी, एक लक्षात घ्या, वंचित बहुजन आघाडींना विचार करावा आणि पुन्हा एकदा मराठा समाजाच्या संदर्भात असं आपण स्पष्टीकरण करावं. कारण आपण दुटप्पी भूमिका घेताय असं मला तुमच्या बोलण्यानं वाटतंय. स्पष्टपणे तुम्ही ज्या काही गोष्टी सांगितल्या आणि तेच सांगितलं, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत त्यांना प्रमाणपत्र मिळतंय आणि ते ओबीसी मध्ये आरक्षण जातात, याला कोणी रोखू शकत नाही. संविधानाच्या तत्वानुसार आणि संविधानाच्या नियमानुसारच या सगळ्या गोष्टी करतात. कोणीही चॅलेंज नाही. पण एक मिनिट डॉक्टर तारक, इथे मुद्दा काय येतोय, जो वंचितनी मांडलाय तो तुम्हाला गांभीर्यपूर्वक समजावा लागेल आणि तसं होत असेल तर रोखावं लागेल. मुद्दा इथे काय आहे, कुणबी नोंदी सापडतायत त्यांना कोणी रोखू शकत नाही असं तुम्ही म्हणताय खरं, पण वंचितचं सांगणं असं आहे की मुळात सापडणाऱ्या कुणबी नोंदीच संशयास्पद आहेत. त्याची तुम्ही चौकशी करावी, न्यायालयीन त्या ठिकाणी, शासन त्या ठिकाणी देतं. सगळा पूर्ण अभ्यास करून सगळं पाहूनच तिथला जो काही पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी आहे त्या ठिकाणी ती नोंद खरी आहे का खोटी आहे ते तपासूनच त्या ठिकाणी प्रमाणपत्र इश्यू केलं जातं. हा पहिला मुद्दा. आपल्या आता मुद्द्यावर येतो प्रसादजी, कोणत्या प्रकारची राजकीय भूमिका, सामाजिक आंदोलन करत असताना समाजाचा एक दबाव निर्माण करावा लागत असतो, पहिला मुद्दा. दुसरा, कायदेशीर लढाई सुद्धा लढावी लागत असते आणि ज्या ज्या पुरावे सापडतात ते पुरावे सगळे सामाजिक स्तरावरती सगळ्या लोकांना माहिती करून द्यावा लागत असतात आणि त्याच आधारे तुम्ही न्यायालयामध्ये त्या पुरावे सादरीकरण करून तुमच्या बाजूने त्या पद्धतीने केल्या जातात. माननीय मनोज पाटील जरांगे यांनी व्याख्या कशी असावी या संदर्भात काही त्या ठिकाणी बदल करून घ्यावेत अशा प्रकारचे आम्ही या विनंती सरकारला केलेली आहे. त्याच्यावर सुद्धा शंभूसिंह देसाई साहेबांनी त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की योग्य तुमचं आणि आमचं हे तपासून काहीतरी वेगळ्या पद्धतीनं शासनाच्या म्हणजे कायद्यानुसार बसलं पाहिजे, पुढे त्याला कोणी चॅलेंज केलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही देऊ असं आश्वासन दिल्यानंतरच त्या ठिकाणी आंदोलनाची उपोषण त्या दिवशी सोडवलेलं आहे. म्हणून मला पटकन सदावर्तेंपर्यंत पोहोचायचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आपण ऐकताय अशी मला अपेक्षा आहे, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? कारण आता ज्या विषयाच्या अनुसरून ही चर्चा पुढे सरकत होती त्यात आपण वारंवार एका गोष्टीला मांडू इच्छित होतात की मराठवाड्याच्या भूभागावरचा निकाल हा इतर सर्वत्र लागू होऊ शकत नाही, इतर सर्वत्र निकाल हा मराठवाड्याच्या भूभागावर लागू शकत नाही. सगळे सोयरेच्या बाबतीत हीच भूमिका तुमची असेल का? बघा, सगळे सोयरे जे आहे ना, तुम्हाला सांगतो, हे त्या सगळे सोयरेला अगोदर मागासलेपणासोबत जोडावं लागतं. प्रसादची मुळात भूभाग जो असतो ना, भूभागावर मागासलेपण ठरतंय. जसं माझा कैकाडी भाऊ आहे ना, तो मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तो भटक्यामध्ये येतो. तो कैकाडी भाऊ जसा जो आहे ना वाशिम मध्ये जातो, म्हणजे नांदेड जिल्हा सोडून, हिंगोली जिल्हा सोडून, तो लगेच जो आहे ना शेड्यूल कास्ट मध्ये येतो. त्याच प्रकारे जो मराठा कुणबी नावाचा जो वर्ग आहे ना मराठवाड्यातला, तो मराठवाड्यातला वर्ग आहे ना, तो पूर्णतः कोणत्याच पद्धतीने सोशल डिसेबल ठरत नाही. आणि सोशल डिसेबिलिटीची व्याख्या ना तर संदीप शिंदेंनी तपासली, माननीय माजी न्यायमूर्ती, किंवा सरकारने, किंवा म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रशासकीय अधिकारी असतात त्यांनी, कुणीही तपासलेली नाही. आणि कोणत्या आयोगाने त्याला रेक्टिफाय केलेलं नाही. इव्हन आताच्या वादग्रस्त जो आयोग आहे त्या आयोगाने, सुकरेंच्या आयोगाने सुद्धा त्या नोंदींवर कोणतंच रेक्टिफिकेशन केलेलं नाही. त्यामुळे माझा जो मराठा भाऊ मराठवाड्यातला आहे तो हे नोंदी तर पुढचीच गोष्ट आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच तो मागास ठरत नाही आणि डिसेबल ठरत नाही, जे की विदर्भातले सगळे डिसेबल ठरतात माझे कुणबी भाऊ. कारण त्याच्यामध्ये ते वर्ग आहेत, त्या जसं आपण ब्राह्मणामध्ये कुडमुडे जोशी, ज्या प्रकारे सगळेच ब्राह्मण मागास ठरत नाहीत, तो भविष्य सांगणारा, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा तो भटका आहे, तो ब्राह्मणात आहे पण तो भटका आहे. तशाच प्रकारचे कुणबी भाऊ आहेत, हे बावगे कुणबी भाऊ आहेत माझे, तिरळे कुणबी भाऊ आहेत माझे, हे सगळे वेगवेगळे कुणबी आहेत. ते विदर्भामध्ये आहेत आणि मराठवाड्यामध्ये ते नाही आहेत. आणि त्याच्यामुळे त्याच्या जोडीला लागून ज्या नोंदीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय ना, या नोंदी अत्यंत म्हणजे ज्याला की नाही आपल्याला फार कमी महत्व देता येईल. कारण
भूभागावर त्या नोंदी ठरत नाहीत आणि त्यामुळे ह्या नोंदी सुद्धा ज्या आहेत टेक्निकली मॅनिप्युलेटेड इव्हिडन्स आहे. त्याच्यामुळे हा इव्हिडन्स कंकरंट नसल्यामुळे हा ह्या एव्हिडन्सच्या आधारावर एका डेप्युटी कलेक्टरनी समोर यावं मराठा समाजाच्या भावांनी आणि सांगावं की हो ह्या नोंदी ठरू शकतात आणि हे प्रमाणपत्र दिलं जाऊ शकते. झालंय काय, दबावाच्या राजकारणापोटी आमच्या खेड्यामध्ये पहार असते मारुतीचा, त्या पहारावर आम्ही जसं नारळ फोडतो आणि शिरणी घेऊन जातो तसं घेऊन जा प्रमाणपत्र. अशा प्रकारची जे काही सगळी चालवलेली जी राजकीय प्रक्रिया आहे एकमेकाच्या दबावापोटी, कधी कुणाला अमुक मंत्री अमुक समाजाचा म्हणून भेटीत धरायचं, कधी म्हणायचं की नाही तुझा हेच खुटा चुपटून टाकतो, कधी कधी म्हणायचं की नाही तुम्हाला गावबंदीच करतो. हे मागासलेपणाचं लक्षण नाही. मागासलेपणाचं लक्षण हे आहे की जेव्हा आपण आदिवासी पाड्यात जातो तेव्हा तो आदिवासी भाऊ रस्त्यावरून पळून दुसरीकडे पळत राहतो, तो जवळ येत नाही. त्याला म्हणतात मागासलेपणाचे पहिलं लक्षण. ठीक आहे, आपण BMW गाड्या घेऊन एकत्र येतो आणि नोंदी दाखवतो. ते नोंदी जमिनी मोठ्या करण्यासाठी, सातबारे उतारे खालीवर करण्यासाठी. ठीक आहे, नोंदी बोगस आहेत आणि माझे मराठा भाऊ मागास ठरत नाहीत. त्याच्यामुळे मला थांबू द्यात. आपल्याला वेळ मर्यादेची आठवण आहे. आपण आधीच वेळ मर्यादा ओलांडून पुढे गेलेलो आहोत. आता मात्र यापुढे मला जाता येणार नाही आणि त्यानिमित्तानं सुदर्शन तारक जे आक्षेप आले त्या आक्षेपांना आपण लक्षात घ्यावं. ही अडचण तुमच्या आंदोलनाच्या समोरची आहे आणि त्याची उत्तरं तुम्हाला आंदोलनाच्या दरम्यान शोधावी लागतील, द्यावी लागतील. इथे एक संधी आहे. पटकन आपली भूमिका मांडलीत वेळ मर्यादेत तर खूप बरं होईल. शेवटची 2 मिनिटं उरली आहेत. मुळात माझं म्हणणं आहे की मराठा समाजाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर यायचं असेल तर मला वाटतं गॅजेटचा वापर करावा. गॅजेटच्या माध्यमातून जो काही या ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत, जो काही जनगणना केलेली आहे आणि जे काही 67 आधी आम्ही जे काही ओबीसी मध्ये होतो त्याचा का बाहेर काढलं याचा सुद्धा विचार करून पुन्हा एकदा आम्हाला त्या ठिकाणी ओबीसी मध्ये समावेश करावा. आणि गरजवंत मराठ्यांच्या मुलांसाठी आहे. सदावर्ते साहेब, आपण मराठा बांधव म्हटलंय, मी पुन्हा विनंती करतोय तुम्हाला पण, साळुंखे साहेबाला, वंचित बहुजन आघाडीला, आमचं म्हणणं आहे फक्त गरजवंत मराठ्यांच्या मुलांसाठी जे मराठवाड्यामध्ये आहे, जे महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही आरक्षण कोणतं घ्यायच्या मागे लागले माहिती आहे का? एन्करेजमेंट करायच्या मागे लागले. याचा विचार करा. तुम्हाला गरजवंत मराठे म्हणून जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचंय का? गरजवंत मराठे म्हणून तुम्हाला जिल्हा परिषदला निवडून द्यायचं का? ग्रामपंचायतला निवडून द्यायचं? हे सामान्यपणे मसनजोगी भावाला माझ्या छोट्या जात समूहासाठी केलेलं सदावर्तीजी थोडा धीर धरा. सदावर्तीजी धीर धरा थोडा. पटकन सुदर्शन तारक यांची भूमिका ऐकायची आहे. चर्चेला आपल्याला आटोपतं घ्यायचंय. बोला तारक. माझं म्हणणं आहे हे सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आरक्षणाची मर्यादा सुद्धा वाढवावी आणि त्यामध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं. मी म्हणत नाही कोणाच्या संदर्भातला अन्याय व्हावा आणि कोणाला हे करावं, पण जो काही महाराष्ट्रामधला इतर कुणबी समाज आहे, मराठा समाज जसा कुणबी आहे, तर जास्तीत जास्त मराठवाड्यातले मराठे आणि जे काही महाराष्ट्रभर वंचित राहिलेले जे मराठे आहेत ओबीसी मध्ये येण्यापासून त्यांना सुद्धा आपण ओबीसी मध्ये घ्यावं अशी विनंती या शासनाला आणि आयोगाने जे काही सक्षमपणे सांगितलेलं आहे. शुक्रे साहेबांच्या आयोगाने आम्हाला मागास ठरवलेला आहे, त्या आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा ठरवलेलं आहे. त्यामुळं हे जे काही कोर्टात ऍफिडेव्हिट आहे हे सगळ्या पुराव्यानिश्चित सादर होईल आणि नक्कीच आम्हाला मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळेल. ठीक आहे, आपण याच्यावर लक्ष ठेवू. तुम्ही केलेल्या दाव्या प्रतिदाव्यांच्या निमित्तानं पुन्हा भेटू. तूर्तास आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.